विधेयक नाही, मी आता याच्यावर बराच वेळ बोलणार आहे. विधेयक क्रमांक 15 हा महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समित्या अधिनियम 1961 यातील आणखीन सुधारणा करण्यासाठी विधेयक. जशी राजा तसा कायदा. प्रजा संपली आता. खरं म्हटलं तर हा बिल आणण्याच्या अगोदर गिरीश माझं हे बिल पण आणायची गरज नव्हती. ज्या पद्धतीने आपण सगळं करून टाकताय त्या बिलाची गरजच नव्हती. ज्याचा उल्लेख मगाशी झाला सातारा जिल्हा परिषद, आणि मला खरंच सभापती बद्दल एवढा आम्हाला अभिमान होता. एक सभापती चांगला मिळाला म्हणून आम्हाला आनंद होता. आणि आहे अजून तुमच्यात आम्हाला राम बघायचा आहे. बरोबर आहे. पण काय होतं, प्रवीण दरेकर उभा राहिला ना, मला शंका आली. खालून आदेश आलेला दिसतोय की काही करून हे थांबवायचंय, आणि सभापती प्रभारी सभापतीला बाजूला सांगून लगेच बसायला आले. आणि ते आल्यानंतर शंका आले की दाल में कुछ काला आहे. सभापती महोदय, आपण न्याय द्याल अशी अपेक्षा आहे. कारण शेवटी ही प्रथा होईल. हा नियम जर झाला ना सभापती महोदय, तर हा नियम झाला तर परत या सभापतीच्या चेअरला त्या ठिकाणी निश्चितपणे निर्णय घेण्याचा अधिकार राहणार नाही. एक निर्णय कुठलाही होईल तो सध्याच्या राजकारणासाठी तात्विक होईल, परंतु नंतर मी बिलावरच बोलतोय. हो, जिल्हा परिषदेच्या अधिकाराचा वापर करताना बिलावर बोलतोय, आणि तो त्याच्याशी निगडीत आहे. हो, त्यांनी हा निर्णय केला तर हा जिल्हा परिषद बिलाला करायचं काय, न करता सुद्धा बिल तुम्हाला करता येईल सभापती महोदय. कारण हा जिल्हा परिषदेच्या कालच्या घटनेच्या संदर्भामध्ये या बिलासारखा अधिकार, या बिलाचा अधिकार आपण जो देताय, त्या बिलाच्या असे बिल अनेक निघतात, असे कायदे बरेच निघतात. कायदे झाल्यानंतर त्या कायद्याला ओव्हररूल करून ज्यावेळेला कोणी अधिकाराचा वापर करतो आणि कोण त्याचा गैरवापर करतो, आणि त्याचा गैरवापर केल्यानंतर तुम्हाला निर्णय घेण्याची इच्छा असताना सुद्धा तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही, हे सुद्धा सभागृहामध्ये होऊ नये. आमची अपेक्षा आहे की तुमचा विश्वास आहे. कारण हा एखादा निर्णय झाल्यानंतर दुर्दैवाने उद्या हा नियम झाला तर त्याचा परिणाम भविष्य काळामध्ये फार अडचणीचा होईल. आणि मग आम्हाला सभापतीचा अधिकार काय, उपसभापतीचा अधिकार काय, याच्यासाठी सेपरेट बिल आणावं लागेल. आणि मला वाटतं राज्य सर्वांचं सारखं कायम असतं असं नसतं. सभापती महोदय, हे बिल आणलेलं आहे. त्या बिलामध्ये काय, आपल्याकडे एवढी भरती झालेली आहे ना, इतकी लोक आणलेली आहेत तुम्ही, की तुमचा मूळ पक्ष कुठं आहे तोच शक्य येते. त्यामुळे इतक्या पक्षातून लोक आणायची, मग त्यांना काय द्यायला पाहिजे. इच्छुक बरेच होते, बंडखोरी होऊ नये, अनेक प्रश्न निर्माण होतील. मग त्यांनी आता नवीन नियम काढला की आपण अशा असलेल्या सर्व सदस्यांना आपण कॉप्शन घ्यायचा निर्णय घेतला. ते कशाला कायदे करता. काल सुद्धा तुम्हीच कायदा आणला, जिल्हा परिषदेचा तुम्ही अधिकार काढला, कोर्टाचा अधिकार काढला, मागे एक बिल आणलं. हे बिल तुम्ही सोयीने कसे आणतात मला कळत नाही. एखादा कायदा जेव्हा आपण करतो त्यावेळेला तो कायदा हा राज्याच्या भविष्यातल्या असलेल्या निर्णयाच्या साठी निगडीत असावा लागतो. मग तो कायदा तात्पुरत्या स्वरूपात करण्यासाठी या उच्च सभागृहाचा किंवा खालच्या विधिमंडळाच्या सभागृहाचा वापर करायचा, आणि राजकारणातली सोय करण्याच्या संदर्भात तो कायदा आणण्याची नवीन परंपरा आणि प्रथा या सभागृहामध्ये गेल्या काही वर्षापासून सुरू झाली. सभापती मध्ये काल जो घटना घडलेली आहे जिल्हा परिषदेची, उदाहरण मी सांगतो. कायदे काय म्हणतात, आपण तो कायदा होता कोर्टात अपील करायचा होता, जिल्हा परिषदेच्या निर्णयाच्या आपण अपील करायचं होतो. मागच्या वेळेला कायदा आणला, त्या कायद्यामध्ये आपण सांगितलं की तो अधिकार आता जिल्हा न्यायालयाचा सुद्धा काढून टाकला आणि तो परत दिला. आणि मग काय, ग्रामविकास मंत्री तर सध्या जोरातच आहेत. त्यांनी सांगितलं सगळ्यांना तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला डिस्क्वालिफाईड केलं, अपील माझ्याकडे येणार आहे. 5-5 वर्ष तुम्हाला काय अजून डिस्क्वालिफाईड करून देणार नाही, असं मी ऐकलं. मग बोलून द्या, उत्तरात सांगा.
सन्माननीय शशिकांत शिंदे साहेब जरा जोरातच आहेत आता. आता सभागृहामध्ये बोलत असताना सभागृहामध्ये ऑफिशियल अनऑफिशियल सभागृहाच्या बाहेर झालेल्या चर्चा या सभागृहात आणून मांडणं हे सभागृहाचा सन्मान करणारे सदस्य तुम्ही आहात. आणि एवढे सन्मानित सदस्य अध्यक्षांचे सभापतींचे अधिकार सांगताय, सभागृहाचे अधिकार सांगताय, त्या कुठल्या चर्चा सभागृहात झाल्या पाहिजेत मला वाटतं ह्याचंही ज्ञान आपल्याला चांगलं आहे. विनाकारण कुठं काय चर्चा झाली ती आणायची नीतं जोडायची आणि हे असं म्हणला तो तसा म्हणला, माझ्यावर हा हेतू आरोप आहे आणि तो हेतू आरोप मला नोटीस न देता करणं चुकीचं आहे. तसं करता येणार नाही. सभागृहाच्या पटलावर ते काढून टाका. मी ग्रामविकास खात्याचा अधिकार म्हणाला तर ठीक आहे, असं ते म्हणाले नसतील असं मी समजतो, पण अप्रत्यक्ष सभागृहाच्या बाहेर काय चर्चा झाली ते यांनी मान्य केलेली दिसते. पण असो, ती सभागृहात आणू नये याच्या बाबतीत मी मान्यता देतो. सभापती महोदय, आपण अधिकार दिलेले आहेत जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, त्यानंतर सभापती, वेगवेगळ्या प्रकारचे पंचायत समिती सभापती, उपसभापती. मला एक कळत नाही की जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाची निवड, उपाध्यक्षाची निवड हे प्रक्रियेतून होते आणि या प्रक्रियेतून होत असणाऱ्या निवडणुकीला सभापती महोदय बहुमताला फार महत्व असतं. त्याचा तुमचा या बिलामध्ये उल्लेख आहे, किती सदस्य असल्यानंतर किती सदस्य तुम्ही देणार ते. त्यामुळे आकड्याला आणि बहुमताला फार महत्व आहे. मला वाटतं यशवंतराव चव्हाण साहेबांनी हा कायदा जेव्हा केला तेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थेची स्थापना स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी केली. त्याचा उद्देश एवढा होता की गावगाड्यातला असलेला आमचा हा माणूस सदाभाऊंच्या भाषेमध्ये तो राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये प्रत्यक्षात कार्यरत व्हावा म्हणून पंचायत समिती नियुक्ती झाली, जिल्हा परिषदेच्या निवड झाली आणि हा जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आदरणीय पवार साहेब असतील वगैरे यांनी 50% महिलांना आरक्षण देण्याच्या संदर्भात सुद्धा ऐतिहासिक निर्णय या महाराष्ट्राने घेतला. आणि म्हणून आमच्या महिला भगिनी सुद्धा सरपंचापासून जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सभापतीपर्यंत या असलेल्या महाराष्ट्राच्या देशाच्या स्वाभिमानाचा असलेला तिरंगा झेंडा त्याला मान देण्याचं काम या कायद्याच्या माध्यमातून झालं. मला एक सांगावंसं वाटतं, ज्यावेळेला आपण कायदे करतो त्या कायद्याच्या चौकटीतून राज्य चालावं आणि ती कायद्याच्या चौकटीचं राज्य चालवण्याचा अधिकार हा निश्चितपणाने सत्तेमध्ये असलेल्या सरकारमधल्या लोकांना असणं गरजेचं आहे. सभापती महोदय, मी पाहिलं काल ज्या काही घटना घडल्या ज्याचा उल्लेख या सभागृहामध्ये झाला हा याच्याशी निगडीतच आहे की कायदा एका बाजूला झाल्यानंतर त्या कायद्याचा दुरुपयोग कसा होतो याच्या संदर्भातला थोडासा खुलासा करून म्हणून मी हे उदाहरण देणार आहे. कारण जी प्रक्रिया झाली तेव्हा मी पण तिथं होतो. काही लोकांनी सांगितलं की झटापट झालीच नाही, मारहाण झालीच नाही. माझ्या बोटाला सुद्धा थोडासा हाताला खरचटलेला आहे. असो, नाही मी पट्टी लावत की सभापती महोदय ते काय झालंय, तुमचा आदर्श मी घेतलाय. गिरीश महाजन जिथे जिथे संघर्ष होतो तिथं जसा उडी मारतो तसं मला पण वाटतं मी उडी मारावी. हा, मी लोकशाही टिकवण्यासाठीच गेलो. मी लोकशाही टिकवण्यासाठीच गेलो. असं आहे, तुम्ही उत्तरात बोला ना. अरे माझी माणसं दिली नव्हती, माझी माणसं कशी नेली शेवटच्या क्षणापर्यंत. सभापती मध्ये शेवटच्या क्षणापर्यंत तो बिचारा माझ्याबरोबर माणूस होता. आदल्या रात्री काय जादू केली ते आम्हाला पण कळत नाही. त्या आकडेवारी कळलं ना, हा कायदा सुद्धा कशाला पाहिजे मला शंका येते. एकाला तर सांगण्यात आलं 500 कोटीची कामं देतो आणि 10 कोटी रुपये तुला देतो. 500 कोटीची कामं 10 कोटी, तू फक्त हात वरती करायचा. एकाला सांगितलं तू आमच्याकडे महिला बाल कल्याण सभापती देतो. काय कायदा राहिला ह्या कायद्याला, काय करायचंय, नियम काय म्हणतो, काय म्हणतो त्याला मला काय तो माझं आम्ही सांगितलं डिस्क्वालिफाईड करू. अख्ख्या भागातल्या गावातल्या लोकांचा तक्रार झाली बाई की तुम्ही आमच्या मताला जागलं नाही, आपण दुसरीकडे गेलाय, त्यावर तुमच्या विरोधात आम्ही निश्चित भूमिका घेऊ. तो माणूस कालपर्यंत बोलत नाही मला जायचं नाही. बरं परत गेला आमच्या शिबिरामध्ये, परत गेला 1:30 वाजता, त्याला सकाळी 5:30 वाजता घेऊन गेले. त्याला काय सांगितलं, आम्हाला न सांगता यांनी कधी मदत केली, रसद केली आम्हाला माहित नाही. त्याला सांगितलं मला माहित नाही, तुला आम्ही मदत केलेली आहे, तुमचं नाव नाही घेता मी. हा, परत तुम्ही बोलाल, तुम्ही आमच्यावर बोलताय काय.
तर तुम्ही असं सांगितलं की तुम्हाला आम्ही मदत केलेली आहे, काही झालं तरी तुम्ही आम्हाला मदत केली पाहिजे. नाही केली मग काही लोक बोलताना फार वेगळं बोलतात. म्हणजे त्याचे बोलणं बरोबर नाही. प्रेमाने पण बोलतात, दमबाजी पण देतात. गिरीश भाऊ कधी कधी स्वतःची पिस्तूल लावतात, मग काही लोक पिस्तूलची ऍक्शन करतात, त्यातच सगळ्यांना इशारा देऊन टाकतात. सभापती महोदय, आणि ती स्टाईल आहे, आम्हाला पण शिकली पाहिजे. सभापती महोदय, या ठिकाणी खरं म्हणलं तर हे कायदे आपण बनवतो. ज्यावेळेला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सदस्य, अध्यक्ष म्हणजे काय यंत्रणा वापरली जाते हे मगाशी तुम्ही सांगितलं. इथं मंत्र्यांनी सांगितलं 2-2 मंत्री. अरे तुमच्या युतीमधले मंत्री आहेत. बरं, आमचं एक लोकप्रतिनिधी काय म्हणतोय, आमचं पहिलं अलायन्स ठरलं होतं, त्या पहिल्या अलायन्स मध्ये आम्ही भाजप आणि शिवसेनेबरोबर अलायन्स केलं होतं, मान्य आम्हाला. आता मग अलायन्स तोडलं कोणी? आमचं त्याच्या अगोदर ठरलं होतं. मी तर अक्का स्वर्गवासी अजितदादांना, हे मी बिलावर बोलतोय, या घटनेचं उदाहरण देणं माझा अधिकार आहे आणि बिलावर मला कोणी अडवू शकत नाही. सभापती महोदय, स्वर्गवासी अजितदादा पवारांना दादा होते, त्यांनी सांगितलं आपण एकत्र लढायचं. त्यांना अगोदर संकेत आले होते हे अनगोंडा आहे उद्धव ठाकरे साहेबांच्या सारखा, ते हळूहळू गिळंकृत करून टाकेल, कायद्यातून तरी गिळंकृत करून टाकेल, असे कायदे आणून तरी गिळंकृत करून टाकेल, नाहीतर मग तो पूर्ण संपून टाकेल. उशिरा झाला. एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा तो अनुभव आला. म्हणजे आमची लढाई काय होती सभापती महोदय, की तिथे आम्ही शब्द दिला आणि कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही अलायन्स केलं. आमचे तर सगळे घड्याळ उभे केले. मग एक प्रतिनिधी असा म्हणतो आमचं अलायन्स तिथं ठरलं होतं, मग तुम्ही आमची मतं का घेतली, तुम्ही आमची फोडली माणसं का गेली, आणि इतकी हे करायचा प्रयत्न आले, त्याच्यावर निवडून नाही. बोलतो नाही आम्ही मिठाचा खडा आहे, असो आम्ही लढतोय, आम्ही गद्दारी होत नाही, हा आमचा इतिहास आहे. काही लोक काय करतात, 1, 2, 3, आता तुमच्याकडे आले तरी स्थिर राहतील का तेवढं बघा. मला सभापती महोदय, मग कायदा आपण कशासाठी करतोय? या कायद्याच्या चौकटीमध्ये या असलेल्या नियम, मग असा एक कायदा करा. तुम्ही तर पक्षांतरबंदी कायदा केलेला आहे, तो पक्षांतरबंदी कायदा असून सुद्धा तो आता इतका धाडस वाढलेला आहे, म्हणजे पक्षांतरबंदी कायद्याला सुद्धा सुप्रीम कोर्टात तारीख पे तारीख पडते. म्हणजे पक्ष तर फोडतात, आता आमचे कार्यकर्ते फोडायला लागले, आमचे नेते फोडायला लागले. लोकशाहीने आपण निवडणुका जिंका, पण लोकशाहीच्या ऐवजी आपण आपल्या अधिकाराचा वापर करून, म्हणजे सकाळी बघितलं 12 पैकी 8 जिल्हा परिषद मध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष आपले बसवले. आनंद आहे. असंच राहिलं तर 12 पैकी 12 का झाल्या नाही कळलं मला नाही. हा, ते एक ऑपरेशन तुमच्याकडे द्यायला पाहिजे होतं. हा सभापती महोदय, या सर्व गोष्टीच्या घडामोडी